श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शांत, सौम्य आणि साध्या स्वभावाच्या माता सीतेने रागाच्या भारात जेव्हा या 5 जणांना भयंकर शाप दिला तेव्हाची एक अनोखी कहाणी आज तुम्हाला सांगणार आहे। ज्यांनी माता सीता आणि भगवान राम यांच्याशी खोटे बोलले त्यांना हा शाप देण्यात आला आहे। वाल्मिकी रामायणानुसार वनवासात भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी बिहारमधील गयाधाम येथे पोहोचले। तेथे ब्राह्मणाने भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांना श्राद्ध विधीसाठी आवश्यक साहित्य गोळा करण्यास सांगितले। यावर भगवान राम आणि लक्ष्मण साहित्य आणण्यासाठी नगराच्या दिशेने निघाले। ब्राह्मण देवांनी माता सीतेला विनंती केली। खूप वेळ निघून गेली, श्रीराम आणि लक्ष्मण परतले नाहीत। ब्राह्मण देवाने माता सीतेला विनंती केली की पिंडदानाची वेळ संपत चाललेली आहे, पिंडदानाचा मुहूर्त निघून चाललेला आहे। हे ऐकून माता सीतेची चिंताही वाढली होती, कारण श्रीराम आणि लक्ष्मण अजून परतले नव्हते। त्यावेळी दशरथ राजांच्या आत्म्याने त्यांना पिंडदानाची वेळ निघून जात असल्याची जाणीव माता सीतेला करून दिली। हे समजताच माता सीता गोंधळून गेली। मग वेळेचे महत्त्व समजून माता सीतेने ठरवले की ती स्वतः आपला सासरा राजा दशरथ यांना पिंडदान अर्पण करेल। फल्गु नदीबरोबर त्यांनी वटवृक्ष, कावळा, तुळशी, ब्राह्मण आणि गाय यांना साक्षीदार म्हणून योग्य विधींनी स्वर्गीय राजा दशरथ यांचे पिंडदान केले। या विधीनंतर त्यांनी हात जोडून प्रार्थना करताच राजा दशरथाने माता सीतेचे पिंडदान स्वीकारले। सीता माता दशरथ राजांनी माता सीतेची उपासना स्वीकारली याचा आनंद त्यांना खूप झाला होता। त्यानंतर त्यांच्या मनात शंका निर्माण झाली की प्रभू श्रीराम हे स्वीकारणार नाहीत की, कारण पुत्राशिवाय पिंडदान होऊ शकत नाही। काही वेळाने भगवान राम आणि लक्ष्मण साहित्य घेऊन परत आले। त्यांनी पिंडदानाबद्दल विचारले तेव्हा माता सीता म्हणाली, वेळेअभावी त्यांनी स्वतः पिंडदान दिलेले आहे। पुत्राशिवाय आणि साहित्याशिवाय पिंडदान कसे पूर्ण होऊ शकते आणि ते कसे स्वीकारले जाऊ शकते यावर भगवान रामांना विश्वास बसत नव्हता। त्यानंतर माता सीता म्हणाली की येथे उपस्थित फल्गु नदी, तुळशी, कावळा, गाय आणि ब्राह्मण श्राद्ध विधी याची साक्ष आहेत आणि राजा दशरथाने श्राद्ध स्वीकारल्याची सुद्धा हे लोक साक्षी आहेत। तुम्हाला तुळशी, कावळा, ब्राह्मण, गाय, वटवृक्ष हे सर्व तुम्हाला साक्ष देतील। जेव्हा प्रभू रामाने या सर्वांना पिंडदानाबद्दल विचारले की सीता म्हणते ते विधान खरे आहे का, त्यानंतर फल्गु नदी, कावळा, गाय, तुळशी आणि ब्राह्मण, प्रभू श्रीरामाला राग येईल म्हणून तुळशी, ब्राह्मण, कावळा, नदी यांनी श्रीराम व लक्ष्मणाशी खोटे बोलले की माता सीतेने कोणतेही पिंडदान केलेले नाही असे सांगितले। पण वटवृक्षाने सत्य सांगितले की माता सीतेने सर्वांना साक्षी ठेवून राजा दशरथाचे विधी विधानाने पिंडदान केले आहे आणि राजा दशरथाने ते मान्य सुद्धा केले आहे। पण या 5 जणांनी खोटं बोलल्यामुळे माता सीतेला राग आला आणि त्यांनी आयुष्यभरासाठी त्यांना शाप दिला। फल्गु नदीला शाप दिला होता की ती फक्त नावाची नदी असेल, त्यात पाणी कधीही राहणार नाही। त्यामुळे आजही गयामध्ये फल्गु नदी कोरडी आहे। गायीला शाप देण्यात आला की ती एक पूज्य गाय असूनही केवळ तिच्या मागील बाजूचीच पूजा केली जाईल। खोटं बोलल्यामुळे तिच्या मुखाची कधीही पूजा केली जाणार नाही आणि गायीला अन्न मिळण्यासाठी ठिकठिकाणी भटकावे लागेल आणि उष्टे अन्न खावे लागेल। आजही हिंदू धर्मात गायीच्या मागील भागाची पूजा केली जाते। माता सीतेने ब्राह्मणाला कधीही संतुष्ट न होण्याचा शाप दिला आणि कितीही मिळाले तरी तो नेहमी गरीबच राहील। त्यामुळे दानदक्षिणा घेऊनही ब्राह्मण कधीच तृप्त होत नाही। माता सीतेने तुळशीला शाप दिला की ती कधीही गया येथील मातीत कधीच उगवणार नाही आणि आजही गया येथे तुळशी मातीत उगवत नाही, हे खरे आहे। कावळ्याला नेहमी अन्नासाठी झगडावं लागेल असा शाप दिला आणि आजही कावळा एकटा अन्न खात नाही आणि त्यासाठी त्याला झगडावं लागतं। अशा प्रकारे माता सीतेने या 5 जणांना शाप दिला।
पण वटवृक्षाने खरं बोलल्यामुळे त्याला दीर्घायुष्य लाभो, तुला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद दिला. तो इतरांना सावली देईल. जी सौभाग्यवती स्त्री तुझी पूजा करेल तिच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होईल. अशा प्रकारे सौम्य साध्या स्वभावाच्या सीता मातेने या 5 जणांना असा शाप दिला आहे. आजही पृथ्वीवर हा शाप हे 5ही जण भोगत आहेत. जर कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम.